जर तुम्ही आजही अशा एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःला आतल्या आत संपवत असाल, जिला तुमची शांतता कधीच ऐकू आली नाही आणि तुमच्या मौनामागील आक्रोश कधीच उमजला नाही, तर हा आवाज आज फक्त तुमच्यासाठी आहे. आज तुम्ही जे काही ऐकणार आहात ती केवळ एखादी काल्पनिक कथा नाही, तर तुमच्या काळजाच्या आत रोज जे द्वंद्व चालतं, जे सत्य तुम्ही जगाच्या नजरेपासून लपवून ठेवता, त्या युद्धाचा हा जिवंत आणि जळजळीत आरसा आहे. तुम्ही प्रयत्न केलेत, खूप प्रयत्न केलेत. तुम्ही स्वतःची समजूत घातली की बस अजून थोडा वेळ, कदाचित सगळं काही पूर्वीसारखं सुधारेल. याच एका आशेपोटी तुम्ही स्वतःला वारंवार रोखलं, स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी दिला आणि आपल्या रडणाऱ्या हृदयाला बळजबरीने गप्प केलं. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या नात्यात स्वतःला गुंतवून ठेवतो, तेव्हा आपलं मन आपल्याला वारंवार संकेत देत असतं, ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो. तुमच्या आतून एक आवाज सतत ओरडून सांगत होता की काहीतरी गंभीर चुकतंय, काहीतरी कायमचं बदललंय. आणि खरं सांगू का, हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं, पण तुम्ही त्या जाणीवेला अंधारात ढकलून दिलं. तुम्हाला हे पूर्णपणे माहीत होतं की या नात्याचं ओझं तुम्ही एकटेच खांद्यावर वाहत आहात. एखाद्या मोडकळीस आलेल्या इमारतीला फक्त एक खांब आधार देतोय, अशी तुमची अवस्था झाली होती. तुम्हाला हे देखील उमजत होतं की समोरची व्यक्ती फक्त स्वतःच्या सोयीनुसार आणि स्वार्थानुसार गोष्टी स्वीकारतीये, पण बदल्यात तुम्हाला हवं असलेलं प्रेम, तो सन्मान आणि ती सुरक्षितता कधीच मिळत नाहीये. तुम्हाला माहीत होतं की प्रत्येक वेळी नात्याची तुटणारी वीण टिकवण्यासाठी पुढाकार फक्त तुम्हीच घेताय. प्रत्येक वेळी तुमचीच झोप उडतीये आणि प्रत्येक वेळी तुमचंच काळीज 1000 वेळा तुटतंय. पण तरीही तुम्ही स्वतःला एका खोट्या समाधानात गुंतवून ठेवलं, कारण सत्य हे कडू हिशासारखं असतं. माणूस त्या जळजळीत वास्तवाचा सामना करण्यापेक्षा भ्रमाच्या मृगजळामागे धावून स्वतःची फसवणूक करणं जास्त सोयीचं मानतो. पण कधी विचार केलाय का की इतकं सोसूनही समोरची व्यक्ती का बदलत नाही? कारण तुम्ही नकळतपणे त्यांना तुमच्यावर अन्याय करण्याचा परवाना दिला आहे. पण या खेळाचा रोख तेव्हा बदलतो जेव्हा तुम्ही तुमची सर्वात मोठी कमजोरी हीच तुमची ताकद बनवता. ती ताकद नेमकी कोणती आहे आणि ती समोरच्याला कशी अस्वस्थ करते, हे आता नीट ऐका. तुम्ही झुकलात, तुम्ही शांत राहिलात, आपले अश्रू जगापासून आणि प्रसंगी स्वतःपासूनही लपवून ठेवलेत. मानसशास्त्रात याला इमोशनल सप्रेशन म्हणतात, जे माणसाला आतून पोखरीत जातं. इतकंच काय, ज्याला आपण आपलं अस्तित्व मानतो, तो आपला आत्मसन्मान सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीच्या पायाशी एखाद्या कचऱ्यासारखं ठेकून दिलात. पण इतकं सगळं सोसूनही, स्वतःचं मानसिक खच्चीकरण करूनही ती व्यक्ती बदलली नाही. आणि नेमक्या याच वळणावर बहुतेक लोक पूर्णपणे कोलमडून पडतात. ही तीच जागा आहे जिथे माणूस शून्यात नजर लावून स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. माझ्या प्रेमात नेमकं काय कमी होतं? मी कुठे अपुरा पडलो? पण मित्रांनो, खरा प्रश्न हा मुळीच नाहीये की तुमच्यात काय उणीव होती. जगातील थोर तत्वज्ञ चाणक्य आणि सॉक्रेटिस यांनी हेच सांगितलं आहे की स्वतःची किंमत ओळखणं हेच सर्वात मोठं ज्ञान आहे. खरा प्रश्न हा आहे की या मरणासन्न प्रक्रियेत तुम्ही स्वतःला किती प्रमाणात गमावून बसलात. तुम्ही दुसऱ्याला पूर्ण करण्याच्या नादात स्वतःमध्ये किती मोठी पोकळी निर्माण केलीत. कारण तुम्ही स्वतःला त्यांच्यासाठी सतत बदलत राहिलात, जसा एखादा आरसा समोरच्यानुसार प्रतिबिंब बदलतो. पण ती व्यक्ती मात्र आपल्या अहंकाराच्या किल्ल्यात तशीच कैद राहिली. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला त्यांच्यासमोर लहान, अगदी खुजं करत गेलात आणि यामुळे ती व्यक्ती स्वतःला अधिकच मोठी, श्रेष्ठ आणि अपरिहार्य समजू लागली. तुम्ही प्रत्येक वेळी पदर पसरून चूक नसतानाही माफी मागत गेलात. जणू काही माफी मागणं हे तुमचं कर्तव्य आणि शिक्षा देणं हा त्यांचा अधिकार आहे. यामुळे ती व्यक्ती तुम्हाला दरवेळी अधिकच दोषी ठरवत गेली. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर नतमस्तक झालात आणि ती व्यक्ती अधिकच ताठरपणे, गर्वाने तुमच्यासमोर उभी राहिली. मनाशी पक्क गाठ बांधून लक्षात ठेवा, हे प्रेम नव्हतं. हे तर हळूहळू तुमच्या आत्मसन्मानाचा होत असलेला पद्धतशीर आणि क्रूर बळी होता. ज्या नात्यात तुमची किंमत शून्य होते आणि जिथे तुमच्या असण्याला काहीच मोल उरत नाही, तिथे थांबणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याला रोज फासावर चढवण्यासारखं आहे. आता वेळ आलीये या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची. लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करू शकत नाही, त्याला जग कधीच मान देत नाही. तुमचं स्वतःवरचं प्रेमच इतरांना शिकवत असतं की त्यांनी तुमच्याशी कसं वागावं. त्यामुळे आज ठरवा, तुम्हाला कोणाच्या तरी सावलीत राहायचं आहे की स्वतःचा सूर्य व्हायचा आहे. तुम्हाला वाटलं होतं की तुमचं अफाट प्रेम पाहून त्यांना तुमची किंमत कळेल, पण वास्तव हे आहे की तुम्ही जितकं जास्त प्रेम दिलत तितकं त्यांनी तुम्हाला गृहीत धरलं. तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही जास्त झुकलात तर हे नातं टिकेल, पण तुमच्या प्रत्येक झुकण्याने समोरच्याचा अहंकार मात्र अधिकच ताठर होत गेला.
तुम्हाला वाटलं होतं की तुमचं सहनशील असणं एक दिवस त्यांना बदलेल, पण तुमच्या याच सहनशीलतेने त्यांना तुमच्यावर अन्याय करण्याचा जणू परवानाच देऊन टाकला. मानववंशशास्त्र आणि सायकोलॉजीचा एक क्रूर नियम सांगतो, ज्या गोष्टीसाठी माणसाला संघर्ष करावा लागत नाही त्या गोष्टीची किंमत त्याच्या नजरेत शून्य असते. तुम्ही स्वतःला इतकं सहज आणि स्वस्त उपलब्ध करून दिलत की समोरच्याला तुमच्या बलिदानाची किंमत राहण्याऐवजी ते तुमचं कर्तव्य वाटू लागलं. तुम्ही स्वतःला अक्षरशः विनामूल्य किंवा मोफत करून टाकलं होतं. आणि जगाचा नियम आहे की फुकट मिळणाऱ्या हिऱ्यालाही लोक गारगोटी समजून फेकून देतात. तुम्ही 24 तास त्यांच्या एका हाकेवर हजर होतात. प्रत्येक कॉल, प्रत्येक मेसेज आणि त्यांच्या प्रत्येक क्षुल्लक गरजेसाठी तुम्ही स्वतःच्या कामाचा, वेळाचा आणि सन्मानाचा बली दिलात. तुम्ही त्यांना तुमची उणीव भासण्याची साधी संधीही दिली नाही. मानसशास्त्रात याला ओव्हर अवेलेबिलिटी म्हणतात, ज्यामुळे तुमच्या अस्तित्वाचं वलय संपून जातं. तुम्ही त्यांना कधी तुम्हाला गमावण्याची भीतीच वाटू दिली नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी माणसाच्या मनातून तुम्हाला गमावण्याची भीती निघून जाते त्याच क्षणी त्याच्या मनातून तुमचा आदरही कायमचा निघून जातो. कारण जिथे भीती नसते तिथे आदराचा शेवट होतो. आता इथून पुढे जे मी सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तुम्हाला धक्का बसेल, कारण तुम्ही ज्याला तुमची कमजोरी समजताय तेच तुमचं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र ठरू शकतं. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्नांचं काहूर माजतं. ती शांतता नेमकी काय जादू करते आणि समोरच्याची झोप कशी उडवते हे आता नीट समजून घ्या. आता इथून पुढचे शब्द काळजावर कोरून ठेवा, कारण इथून आयुष्याचा पट बदलणार आहे. तुम्हाला वाटतंय की तुमची ही शांतता तुमचं हतबल असणं दर्शवते, पण सत्य हे आहे की मौन हे जगातील सर्वात विध्वंसक हत्यार आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी भांडताय, ओरडताय, तोपर्यंत तुम्ही त्यांना आपली कमकुवत बाजू दाखवताय. तुमच्या रडण्याने तुम्ही हे सिद्ध करताय की तुम्ही आतून उद्ध्वस्त झाला आहात. तुमच्या स्पष्टीकरणांमधून तुम्ही हे कबूल करताय की आजही तुमची दोरी त्यांच्या हातात आहे. पण ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे शांत होता, समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला तुम्ही सर्वात मोठा धक्का देता. ही शांतता त्यांना गोंधळात टाकते आणि हाच संभ्रम त्यांच्या रात्रीची झोप उडवण्यासाठी पुरेसा असतो. कधी नोटीस केले, जेव्हा तुम्ही अचानक प्रतिसाद देणं थांबवता, जेव्हा तुम्ही त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागता, तेव्हा समोरच्या व्यक्तीची अस्वस्थता शिगेला पोहोचते. त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजतं. हा माणूस आज इतका शांत कसा? हा मला मनवायला का आला नाही? याचा रिमोट कंट्रोल माझ्या हातातून निसटला की काय? ही अस्वस्थता त्यांना पहिल्यांदा तुमच्या अस्तित्वाचा विचार करायला भाग पाडते. कारण आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात आहे. आता तुम्ही केवळ प्रतिक्रिया देणारे बाहुले नाही, तर तुम्ही एक सजग निरीक्षक झाला आहात. आणि लक्षात ठेवा, जो माणूस परिस्थितीचं शांतपणे निरीक्षण करतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. तुम्ही आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान केलंत. मी चुकीचा नाही, माझा हेतू शुद्ध आहे, हे सांगण्यासाठी तुम्ही अक्षरशः त्यांच्यासमोर स्वतःचं मन उघडून ठेवलात. पण ऐका, थोर तत्वज्ञ असं म्हणतात की ज्याला तुम्हाला समजून घ्यायचंय त्याला तुमच्या एका शब्दाचीही गरज नसते, आणि ज्याला तुम्हाला चुकीचंच ठरवायचंय त्याला तुम्ही रक्ताने लिहून दिलं तरी तो विश्वास ठेवणार नाही. तुम्ही थकलात आहात कारण तुम्ही जगाच्या नजरेत आदर्श बनण्याचा प्रयत्न करत होतात. आता वेळ आलीये स्वतःच्या नजरेत सत्य बनण्याची. तुम्हाला आता कोणालाही बदलायचं नाहीये, फक्त स्वतःला या चुकीच्या मार्गावरून मागे खेचायचं आहे. हाच तुमचा खरा विजय असेल. पण प्रश्न असा उरतो की हे सगळं माहिती असूनही आपलं मन पुन्हा पुन्हा त्याच वेदनेकडे का धावतं? या मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याची ती एक पायरी कोणती आहे जी तुम्हाला एक स्वतंत्र सम्राट बनवू शकते? ते रहस्य आता उलगडणार आहे. आता वेळ आलीये त्या मानसिक साखळदंडांना तोडण्याची. प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर झुकणं आजच बंद करा. तो प्रत्येक वेळी पहिला मेसेज करण्याचा हट्ट, ती न चुकता केलेली मनधरणी आता कायमची थांबवा. तुमची चूक नसतानाही माफी मागणं हा मोठेपणा नाही, तर तो तुमच्या आत्मसन्मानाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, हा तुमचा अहंकार नाही, तर हा तुमचा तो स्वाभिमान आहे जो तुम्हाला माणूस म्हणून जिवंत ठेवतो. आत्मसन्मान कधीच आरडाओरडा करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत नाही. तो एखाद्या राजासारखा अतिशय शांतपणे, सन्मानाने त्या चुकीच्या परिस्थितीतून स्वतःला बाजूला करून येतो.
तुम्हाला कदाचित ही भीती वाटत असेल की जर तुम्ही प्रयत्न करणं थांबवलं तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून कायमची निघून जाईल. पण सायकोलॉजीचं एक कडू सत्य ऐका. जर एखादी व्यक्ती केवळ तुमच्या झुकण्यामुळेच तुमच्यासोबत राहत असेल तर ती तुमच्या प्रेमात नाही, तर तिला तुमच्या लाचारीची सवय झालीये. असं नातं हे नातं नसून एक लादलेली गुलामगिरी असते. आणि अशा विषारी सवयींपासून जितक्या लवकर सुटका होईल तितकं तुमचं भविष्य. दंडांना तोडण्याची प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर झुकणं आजच बंद करा. तो प्रत्येक वेळी पहिला मेसेज करण्याचा हट्ट, ती न चुकता केलेली मनधरणी आता कायमची थांबवा. तुमची चूक नसतानाही माफी मागणं हा मोठेपणा नाही, तर तो तुमच्या आत्मसन्मानाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, हा तुमचा अहंकार नाही, तर हा तुमचा तो स्वाभिमान आहे जो तुम्हाला माणूस म्हणून जिवंत ठेवतो. आत्मसन्मान कधीच आरडाओरडा करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत नाही. तो एखाद्या राजासारखा अतिशय शांतपणे, सन्मानाने त्या चुकीच्या परिस्थितीतून स्वतःला बाजूला करून येतो. तुम्हाला कदाचित ही भीती वाटत असेल की जर तुम्ही प्रयत्न करणं थांबवलं तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून कायमची निघून जाईल. पण सायकोलॉजीचं एक कडू सत्य ऐका. जर एखादी व्यक्ती केवळ तुमच्या झुकण्यामुळेच तुमच्यासोबत राहत असेल तर ती तुमच्या प्रेमात नाही, तर तिला तुमच्या लाचारीची सवय झालीये. असं नातं हे नातं नसून एक लादलेली गुलामगिरी असते. आणि अशा विषारी सवयींपासून जितक्या लवकर सुटका होईल तितकं तुमचं भविष्य उज्ज्वल असेल. जरा डोळे मिटून स्वतःच्या काळजाची हाक ऐका. ते अथांग दुःख जे तुम्ही हसऱ्या चेहऱ्याआड दडवून ठेवलत, त्या काळोख्या रात्री जेव्हा तुम्ही शून्यात नजर लावून फोनच्या निळ्या स्क्रीनकडे डोळे लावून बसता, तो प्रत्येक क्षण जेव्हा एखादा नोटिफिकेशनचा आवाज तुमच्या हृदयाचे ठोके वाढवून जातो आणि पुन्हा निराशाच पदरी पडते, ती कधीच न संपणारी जीवघेणी प्रतीक्षा. तुम्ही जगासाठी हसत असाल, पण आतून तुम्ही रोज आपला एक तुकडा मरताना अनुभवताय. भयंकर गोष्ट ही आहे की तुम्ही या मानसिक छळालाच आपलं नशीब मानून त्याला नॉर्मल ठरवलं आहे. पण हे मुळीच सामान्य नाहीये. खऱ्या प्रेमात भीती नसते तर भरवसा असतो. तिथे वेदना नसून शांतता असते. जर तुमच्या नात्यात रोजचा संघर्ष, रोजचा उपमान आणि रोजचं मानसिक खच्चीकरण असेल तर त्याला प्रेम म्हणणं हा प्रेमाचाच अपमान आहे. दुसऱ्याचं मन राखण्याच्या आणि कोणाला तरी सावरण्याच्या नादात तुम्ही आरशात स्वतःचा चेहरा ओळखणं विसरला आहात. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण दुसऱ्याला अतोनात महत्त्व देतो तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की माझी स्वतःची काहीच किंमत नाही. आता वेळ आलीये स्वतःला पुन्हा शोधण्याची. मान्य आहे, हा प्रवास सोपा नसेल, कारण तुमचं मन आजही तिथेच अडकलंय जिथे तुमच्या स्वाभिमानाचा लिलाव झाला होता. तुम्हाला स्वतःच्या भावनांशीच युद्ध करावं लागेल. जेव्हा मन व्याकुळ होऊन मेसेज करायला सांगेल तेव्हा स्वतःला पोलादासारखं घट्ट रोखून धरा. जेव्हा मन म्हणेल की चला अजून एक शेवटची संधी देऊन बघू, तेव्हा स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बजावा, बस आता आणखी एकही क्षण नाही. हा निर्णय तुम्हाला वेदना देईल, कदाचित तुमची झोप उडवेल, पण लक्षात ठेवा, याच वेदना तुमच्या आत्मिक मुक्तीचा मार्ग सुकर करतील. एक जागतिक सत्य समजून घ्या. अटेन्शन किंवा तुमचं लक्ष ही या कलियुगातील सर्वात मौल्यवान करन्सी किंवा चलन आहे. तुम्ही ही अनमोल संपत्ती एका अशा ठिकाणी उधळली आहे जिथे तुम्हाला फक्त 0 परतावा मिळाला. आता ती गुंतवणूक तिथून तात्काळ परत काढा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर लावा, तुमच्या फिटनेसवर लावा आणि तुमच्या स्वप्नांवर खर्च करा. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करता तेव्हा हे जग चुंबकीय शक्तीसारखं तुमच्याकडे ओढलं जातं. जग नेहमी त्यालाच डोक्यावर घेतं जो स्वतःला किंमत देतो. तुम्हाला कोणाचा सूड घ्यायचा नाहीये किंवा कुणाला नीच दाखवायचं नाहीये. तुम्हाला फक्त स्वतःमध्ये इतकं समृद्ध व्हायचं आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या ओळखीची गरजच उरणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या एकांतामध्ये खऱ्या अर्थाने आनंदी व्हाल, त्याच दिवशी समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा जाणवेल की त्यांनी आपल्या आयुष्यातून कोणता कोहिनूर हिरा गमावला आहे. पण तोपर्यंत तुम्ही यशाच्या अशा शिखरावर पोहोचलेले असाल जिथून खाली बघण्याची गरजच तुम्हाला भासणार नाही. कारण तुम्ही आता कोणाच्या तरी प्रेमाचे भिकारी नाही, तर स्वतःच्या आयुष्याचे सम्राट झाला आहात. आता वेळ आलीये त्या अंतिम सत्याचा स्वीकार करण्याची, जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. लक्षात ठेवा, तुम्ही त्या व्यक्तीला गमवत नाहीयेत, तर तुम्ही स्वतःला पुन्हा प्राप्त करताय. तुम्ही स्वतःचा तो हरवलेला तुकडा परत मिळवताय जो या नात्याच्या बाजारात कुठेतरी हरवला होता.
आणि खरं सांगू का, स्वतःला पुन्हा शोधणं हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि गौरवशाली विजय आहे. आजपासून आत्ता याच क्षणी स्वतःला सर्वोच्च प्राधान्य द्यायला शिका. स्वतःची निवड करणं ही स्वार्थीपणाची गोष्ट नाही, तर तो जगण्याचा अधिकार आहे. जेव्हा कधी तुमचं मन पुन्हा कमकुवत पडेल, जेव्हा पुन्हा त्याच विषारी आठवणींकडे धाव घेई, तेव्हा त्या जखमा आठवा ज्या तुम्हाला विनाकारण दिल्या गेल्या. जेव्हा पुन्हा मागे वळावंसं वाटेल, तेव्हा आठवा की तुमच्या आत्मसन्मानाचा किती वेळा जाहीर लिलाव झालाय आणि तरीही समोरच्याला काहीच फरक पडला नाही. कदाचित तुम्हाला आता एकटं पडण्याची भीती वाटत असेल, पण एक खोलवरचं सत्य समजून घ्या. ज्या नात्यात तुमची कदर नव्हती, तिथे असून सुद्धा तुम्ही मुळात एकटेच होतात. त्या गर्दीतलं एकटेपण या शांततेपेक्षा कितीतरी पटीने भयंकर होतं. आता फरक फक्त इतकाच आहे की आता तुमच्या पाठीशी कोणी दुसरं नसलं तरी तुम्ही स्वतःच्या भक्कम सोबतीने उभे आहात. तत्वज्ञ म्हणतात त्याप्रमाणे जो माणूस स्वतःचा सर्वात मोठा मित्र बनतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती, कोणतंही दुःख कधीच पराभूत करू शकत नाही. त्यामुळे आज, आत्ता, याच क्षणी एक वज्र निश्चय करा. आता पुन्हा कोणासमोर झुकायचं नाही. आता कोणाच्या सहानुभूतीवर जगायचं नाही. स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा आनंद कोणाच्या तरी मूडवर अवलंबून ठेवून स्वतःला गमावणं आता कायमचं थांबवा. आता तुमच्या आयुष्याचं एकच ध्येय असलं पाहिजे, स्वतःला अशा उंचीवर नेऊन उभं करणं जिथून तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरजच भासणार नाही. जेव्हा तुम्ही या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घ्याल, तेव्हा हे जग तुम्हाला कदाचित ओळखू शकणार नाही. तुमचं हे नवीन रूप पाहून लोक थक्क होतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी तुम्ही स्वतःला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने ओळखाल. जर या शब्दांनी तुमच्या आत्म्याला स्पर्श केला असेल, जर तुमच्या मनात बदलाची ठिणगी पडली असेल, तर पूर्ण आत्मविश्वासाने कमेंट्समध्ये लिहा, आता मी स्वतःची निवड